म्हणजे कसं आहे माहिती का मित्रांनो, ज्यावेळेस दादा लहान होता त्यावेळेस ह्यांनी म्हणजे माया म्हणा एक प्रेम म्हणा ह्यांच्याकडं ह्यांना भेटलेला आहे आणि ह्यांच्याकडं पण ह्यांना भेटलेला आहे. कसं झालंय, यांचं घर आणि आपलं घर पहिलं जुना संबंध आहे तर एकच घर होतं, येणं जाणं 24 तास राहत होतं. यांच्या माझ्या घरी मी स्वतः राहिलो नाही, एवढे ह्याच्या घरी राहिले. कशामुळे राहिला? त्यांच्या आईनं तुम्हाला काय तर माया ममता दिलीमुळे राहिलं ना. आपलंच घर आहे. हे असं असतं, आई ही श्रेष्ठ असते. आईनं त्यांच्या आईनं तुम्हाला एक वेळ होईना जेवण दिलं असेल का नसेल? अहो जेवण त्यांच्यात वशात कोण खात नाही, माझ्याकरता स्पेशल कोंबड्या कापले त्या, जत्रा केले त्या. मग मित्रांनो अजून काय पाहिजे? आपल्या दाजीचा जुना जोडीदार भेटायला आला. काय आलाय लय दिवसात ना 12 वर्षात ना आज जोडीदार भेटायला आला. मित्रांनो, या म्हैची ओळख करून सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यामध्ये मी 11वी-12वीत असताना हा मला एक 2 ते 3 वेळा ह्यानं नवीन ड्रेस करून दिलं आणि अजून एक 4 व्हीलर गाडी शिकवायला सर्वात मोठा सहकारी मला पहिल्यांदा हातात गाडी दिली असेल माझा मित्र महेश दादा कोळी यांनी दिलेलं मित्रांनो. म्हणून आज त्याला मी भेटायला आलेलो आहे ह्या भागात आल्यानंतर. मित्रांनो पैशानं सगळी श्रीमंत असते ती, पण माणूस मनानं श्रीमंत झाला पाहिजे. कारण की मनासारखी प्रॉपर्टी कुठंही नाही.